कतारच्या रास लाफान आणि मेसाईद या औद्योगिक शहरांमधील ऊर्जा सुविधांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर कतारच्या संरक्षण मंत्रालयानं जगातील आघाडीच्या नैसर्गिक वायू उत्पादकांपैकी एक असलेल्या कतार एनर्जीनं LNG आणि संबंधित उत्पादन थांबवण्याची घोषणा केली। आघाती प्रदेशातील पुरवठा विशेषतः कतारमधून होणारी निर्यात कमी होईल या भीतीनं युरोपातील गॅसच्या किमती 20%हून अधिक वाढल्या। तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तेलाच्या किमतीत काही ठिकाणी नोंद वाढवण्यात आली। शेअर बाजारावर देखील या संघर्षाचा परिणाम झाला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 2700हून अधिक अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 533 अंकांची घसरण झाली। पश्चिम आशियातील भूराजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम